नमस्कार बालमित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कूट प्रश्न कसे सोडवायचे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला यावर आधारित प्रश्न पाहिले। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळून जातील। तर आता आपण पाहणार आहोत कूट प्रश्न। बघा, पहिला प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला त्याचे पर्यायही वाचून घ्यायचे आहेत। पर्याय 1 आहे 37, पर्याय 2 आहे 29, पर्याय 3 34 आणि पर्याय 4 43। बघा, चौकटीमध्ये संख्या दिल्या आहेत, त्या संख्याचं निरीक्षण केले असता काय करावे हे तुम्हाला समजते। तर या संख्याचं निरीक्षण केले असता आपण ह्या संख्या चढत्या क्रमाने मांडणार आहोत। दिलेल्या सर्व संख्या चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्या आहेत। चढत्या क्रमाने म्हणजे आपण लहानाकडून मोठ्याकडे असे त्या संख्या मांडून घेणार आहोत। बघा, चढत्या क्रमाने संख्या मांडताना पहिली संख्या येणार आहे 14, दुसरी 16, तिसरी 20, चौथी 26, त्यानंतर 44, 56, 70 आणि 86। आता जेव्हा संख्या आपण चढत्या क्रमाने मांडतो त्यावेळेस 14 आणि 16 यामधील अंतर किती आहे? 2चं अंतर आहे। त्यामधील 16 आणि 20 यामध्ये 4चं अंतर आहे। 20 आणि 6 यामध्ये 26 यामध्ये 6चं अंतर आहे। म्हणजे 14 आणि 16 मध्ये 2, 16 आणि 20 मध्ये 4, म्हणजे 2च्या डबल 4। 20 आणि 26 मध्ये 6चं अंतर आहे, म्हणजे 4 मध्ये 2 मिळवले 6 झाले। 26 आणि 34 मध्ये बघा, 26 यामध्ये 2चं अंतर आहे, म्हणजे तुम्हाला यावरून समजेल की 6 मध्ये 2 मिळवले की 8 होतात, म्हणजे 26 आणि 44 मध्ये 8 अंतराने संख्या येणारी संख्या असू शकते। म्हणून इथे 26 मध्ये 8 मिळवले 34, जिथे आपल्याला प्रश्नचिन्ह दिले आहे तिथे 34 हा अंक येणार आहे। बघा, 34 मध्ये 8 वरील जो 8 आहे यामध्ये आणखीन 2 मिळवले की ते 10 येतात। 34 मध्ये 10 मिळवले की 44 येतात। 44 मध्ये 10 मध्ये आणखी 2 प्लस केले की 12 येतात, म्हणून 44 पुढची संख्या 12 या अंतराने येणार आहे, म्हणून 44 नंतर 56। बघा, वरील जो 12 आहे यामध्ये आणखीन 2 मिळवले की 14 येतात, 56 आणि 70 यामधील अंतर 14 असणार आहे। आणि 56 आणि 70 यामधील अंतर 14, यामध्ये आणखीन 2 मिळवले की 16 येतात, म्हणून 70च्या पुढची संख्या 16 या अंतराने येणार आहे। बघा, दिलेल्या संख्या आहे 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 या फरकाने वाढत जातात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे। पर्याय क्रमांक 3 आहे 34। तुम्हाला उदाहरण समजलं असेल। असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात। चौकट दिली जाते आणि त्यातील संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या असतात आणि त्यामध्ये जो फरक असतो त्यावरून पुढील उत्तर शोधायचं असतं। बघा, आपण दुसरा प्रश्न समजून घेऊया। सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। बघा, आकृतीचे निरीक्षण करायचं आहे आणि पर्यायही वाचून घ्यायचे आहेत। बघा, अशा वेळेस घाबरून न जाता दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करायचे आहे। आता इथे वर्तुळ दिला आहे, वर्तुळामध्ये त्रिकोण आहेत आणि त्यामध्ये अंक लिहिले आहेत। तर हे अंक कसे लिहिले आहेत हे एकदा पाहायचे आहे। पहा, जेव्हा वर्तुळाच्या उजवीकडील निम्म्या भागातील संख्या लक्षात घ्या। बघा, वर्तुळाच्या निम्मेकडे उजवा भाग आणि डावा भाग असे 2 भाग आहेत। त्यातील उजव्या भागातील संख्या आहेत, त्यातील प्रत्येक संख्येची चौपट विरुद्ध भागात आहे। हे निरीक्षण केल्यावर तुम्हाला समजेल। बघा, इकडे 4 आहे तर इकडे 4 चौक 16, 2 आहे तर 2 चौक 8, 6च्या पुढील संख्या शोधायची आहे आणि 11 चौक 44। या सर्व संख्याची चौपट इथे आहे, म्हणजे 6ची सुद्धा चौपट इथे असणार आहे, म्हणजे 6 चौक 24। असे अगदी तोंडी उत्तर तुम्ही अशा प्रश्नांमध्ये सोडवू शकता। डोळ्याने पाहून सुद्धा तुम्ही प्रश्न सोडवू शकता, त्यामुळे न घाबरता तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे आहेत। बघा मुलांनो, पर्याय क्रमांक 2 आहे 24 आणि प्रश्न क्रमांक 2चे उत्तर आहे 24। तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया। पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे। इथे चौकटी दिल्या आहेत 3 आणि त्यामध्ये संख्या दिल्या आहेत। अशा 4 चौकटी आहेत आणि पर्याय आहेत 29,
पर्याय क्रमांक 2 आहे 19, पर्याय क्रमांक 3 39 आणि पर्याय क्रमांक 4 49. आता यावरून आपल्याला कोणता पर्याय येईल प्रश्नचिन्हाच्या जागी ते पाहायचं आहे. बघा, आता या आकृतीचं निरीक्षण केलं असता तुमच्या लक्षात येईल की उजवीकडील व डावीकडील चौकटीतील अंकांची बेरीज हे वरच्या चौकटीत लिहिली आहे. बघा, ही उजवीकडील चौकट आणि डावीकडील चौकट यांच्या अंकांची बेरीज वरील चौकटीत लिहिली आहे. आणि तसेच मग 2 नंबरचा जो आकृती आहे त्यामध्ये सुद्धा उजवीकडील आणि डावीकडील चौकटीतील अंकांची बेरीज वरील चौकटीत आहे. 3 नंबरची आकृती आहे त्यामध्ये सुद्धा तीच क्रिया आहे. उजवीकडील आणि डावीकडील चौकटीतील अंकांची बेरीज वरच्या चौकटीत लिहिली आहे. बघा, कूट प्रश्न सोडवताना पहिल्या आकृतीत जी क्रिया केली आहे तीच दुसऱ्या आकृतीत असते आणि दुसऱ्या आकृतीतील क्रिया तिसऱ्या आकृतीत असते. तीच क्रिया तुम्हाला चौथ्या आकृतीत करायची आहे. बघा, 83 मध्ये कोणती संख्या मिळवल्यावर 23 हे उत्तर येईल. म्हणजे 83 मध्ये नाही, 8 अधिक 3 त्यामध्ये कोणते 2 अंक मिळवल्यावर 23 हे उत्तर येईल असं समीकरण तुम्हाला मांडून घ्यायचं आहे. 8 अधिक 3 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 23. प्रश्नचिन्हाच्या जागी 12 ही संख्या यायला पाहिजे. दिलेल्या पर्यायापैकी 39 या संख्येतील अंकांची बेरीज 12 येते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. बघा, तुम्हाला जर 23 उत्तर यायचं असेल तर 8 अधिक 3 यामध्ये कोणता अंक मिळवल्यावर 23 उत्तर येईल. तर 8 आणि 3 यांची बेरीज होते 11 आणि 11 मध्ये 12 मिळवल्यावर त्याचं उत्तर 23 येणार आहे. म्हणजेच तुम्हाला इथे तुम्हाला पर्यायाचा उपयोग होणार आहे. बघा, कोणत्या पर्यायाची बेरीज 12 येते? पर्याय क्रमांक 3 होता. तेव्हा आपण प्रश्न वाचल्यानंतर त्याचे पर्यायही वाचून घ्यायचे आहेत. बघा, इथे 8 अधिक 3 अधिक 12 या बरोबर 23 हे उत्तर येतं. मग कोणता पर्याय असा आहे की त्याचं बेरीज 12 येते? मग यापैकी पर्याय क्रमांक 3 आहे. 3 अधिक 9 बरोबर 12, म्हणजे पर्याय क्रमांक 3 39 या अंकांची बेरीज 12 येते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा मुलांनो, तुम्हाला समजलं असेल. जर तुम्ही असे समजून घेऊन प्रश्न सोडवले तर प्रश्न खूप सोपे असतात आणि काही क्रिया न करता सुद्धा हे प्रश्न सोडवता येतात. सहज तुम्ही 83 8 आणि 3 11 आणि इथे 23 उत्तर येण्यासाठी 12 ही संख्या आवश्यक आहे. म्हणून कोणत्या पर्यायाची बेरीज 12 येते? तर पर्याय क्रमांक 3 ची बेरीज 12 येते आणि तुम्ही डायरेक्ट पर्याय क्रमांक 3 असं उत्तर देऊ शकता. आता आपण पुढील प्रश्न पाहू. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे. त्यामध्ये आकृती दिली आहे आणि चौकटीत संख्या दिल्या आहेत. पर्याय 1 आहे 153, 2 आहे 205, 3 आहे 189 आणि 4 आहे 122. बघा, आपण आता हे उदाहरण कसं सोडवायचं ते पाहूया. तुम्ही जर या आकृतीचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा, 7 आणि 5 यांचे जे वर्ग आहेत, 7चा वर्ग आहे 49 आणि 5चा वर्ग आहे 25, यांची बेरीज केली तर मधली संख्या येते 74. त्यानंतर 12चा वर्ग 144 आणि 3चा वर्ग 9 यांची बेरीज केली तर त्यांचं उत्तर येतं 153. म्हणजे इथे आपल्याला प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे 153. आणि तिसरा जो चौकट आहे यामधील 15चा वर्ग 225 अधिक 9चा वर्ग 81 यांची बेरीज येते 306. बघा, आपण वरची क्रिया केली तशी दुसरी क्रिया केली त्यावरूनच आपल्याला उत्तर सापडलं आणि तिसरी क्रिया त्याचप्रमाणे आहे. जर तुम्ही याप्रमाणे उदाहरण सोडवलं तर तुम्हाला लगेच उत्तर सापडणार आहे आणि पर्याय क्रमांक 1 आहे 153. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता आपण प्रश्न क्रमांक 5 पाहणार आहोत. पहिल्या प्रश्नांपेक्षा हा प्रश्न जरा वेगळा आहे. पहा, इथे एक चौकोन दिला आहे आणि त्यामध्ये संख्या दिली आहे आणि चारही बाजूला अंक दिले आहेत. आता याचे निरीक्षण केलं असता वरची संख्या आणि खालची संख्या यांचा गुणाकार प्लस डावीकडील संख्या आणि उजवीकडील संख्या यांचा गुणाकार आणि त्यांची बेरीज म्हणजेच ही मधली संख्या आहे.
दुसऱ्या आकृतीचा विचार केल्यास त्यामध्येही तसंच आहे. वरची संख्या आणि खालची संख्यांचा गुणाकार, डावीकडील उजवीकडील संख्यांचा गुणाकार आणि त्यांची बेरीज म्हणजेच मधली संख्या येते. त्याचप्रमाणे आपल्याला उत्तर सोडवायचं आहे, म्हणजे आपण चौथ्या संख्येची कृती करणार आहोत. तशीच कृती तिसऱ्याही आकृतीची आहे. पहा, चौथी आकृती आपण सोडवून पाहूया. 7 × 9 अधिक 8 × 2 बरोबर प्रश्नचिन्ह. आता 7 9 63, 9 7 63 आणि 8 2 16 आणि त्या दोनांची बेरीज येते 79 आणि पर्याय क्रमांक 2 आहे 79. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, तुम्हाला समजलं असेल तर आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. परीक्षेला सर्वांना बेस्ट ऑफ लक. छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.